हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आम्ही निघालो आहे फिनिक्स मॉलला. खूप दिवसांनी माझ्या मुलाला आणि मला बोर होत होतं, म्हणून म्हटलं चला आपण जाऊन फिरून येऊयात. थोडं फिरून जरी आलं तरी खूप छान फ्रेश वाटतं, हो का नाही? आणि मुलाला छानच वाटतं कारण टाईम झोन असतो आणि त्याच्या आवडीचं छान छान खायला पण मिळतं मॉलमध्ये. आणि आपल्यासाठी तर चांगलंच आहे शॉपिंग. आणि सध्या ऑफर्स पण चालू आहेत, मान्सून ऑफर्स. तर म्हटलं चला बघून येऊयात. माझ्यासारखं अजून कोणाकोणाला बोर झालं तर मॉलला विंडो शॉपिंग जरी केलं तरी पण रिलॅक्स वाटतं. नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्लॉग पूर्ण बघा. Ice in my veins, I've been driving this train. Years in this lane, there's no असं जास्त करून व्हिडिओ घेतले नाहीत, पण व्लॉग शूट करायचा होता म्हणून मुद्दामच घ्यायला लावलेत मी. आणि ह्यावेळेस फिनिक्स मॉल खूपच छान डेकोरेशन केलेलं आहे, तर ते पण तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल. आपल्या चॅनलवर जास्त करून रेसिपी चॅनल आहे, रेसिपीचे व्हिडिओज आहेत. पण माझा मुलगा म्हणतो आहे मम्मी व्लॉगिंग पण करत जा, तर त्याच्यामुळे मी व्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. तर तुम्हाला पण माझी व्लॉगिंग आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर म्हटलं हा माझा फेवरेट स्पॉट आहे फिनिक्स मॉलमधला. मी इथे आल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ घेतच असते, फक्त मी कधी शेअर केले नाही. पण ह्यावेळेस म्हटलं चला करूयात शेअर. छान असा व्हिडिओ केला चालताना. आणि हे एक शॉप आहे, बॅग्सवरती 50% ऑफर्स होत्या, पण त्याचे रेट इतके हाय होते ना, तर ते 50%मध्ये पण परवडले नसते. त्यामुळे मी फक्त बघून आनंद घेतला. खूप छान होता. पण आता हे बघू शकता डेकोरेशन किती सुंदर केलेलं आहे. फ्लावरी आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत आणि खूप छान असा म्हणजे गार्डन टाईप डेकोरेशन केलेलं आहे. आतमध्ये जाऊन पण मी छान असं बघितलं. असे फ्लावर्स असं वाटतं की उचलून घ्यावेत. खूपच सुंदर आहेत फ्लावर्स. खूप सुंदर केलेलं आहे डेकोरेशन. जर कोणी राहत असेल इथे जवळपास तर नक्की जाऊन या, व्हिजिट करा फिनिक्स मॉलला. खूपच छान आहे आणि खूप छान रिलॅक्स वाटेल. तुमच्या फॅमिलीसोबत छान एन्जॉय करण्यासाठी नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. तर आता फिरून फिरून थोडं दमलो होतो आणि मुलाला तर भूक लागलीच आहे. कधी पण आल्यानंतर त्याला असं वाटतं की आधी काहीतरी खाऊया आणि मग टाईम झोन खेळूयात आणि मग मम्मीला सोडून देऊयात आपण म्हणजे शॉपिंगसाठी एकटी. तर असंच चाललेलं आहे. तर तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? नक्की कमेंट करून सांगा. माझी शॉपिंग असेल ना, खूप बोर. आता हा मॅप बघत होता, ह्यामध्ये बर्गर किंग, त्याला बर्गर खायचं होतं. नेहमी पिझ्झा हटमध्येच जातो आम्ही, पण ह्यावेळेस म्हटलं चला आपण बर्गर ट्राय करूयात. मला असं वेगळं काहीतरी खायचं होतं, चाट किंवा असं हे हल्दीराम किंवा राजधानीमध्ये. पण मुलाला नव्हतं खायचं, त्यामुळे मग तो नकोच म्हणत होता. मग इकडे आलो बर्गर किंगला. तर बघू शकता बर्गर किंगमध्ये आल्यानंतर त्याला अशी कॅप मिळाली. तर कॅप लावून असं म्हणतो, त्याला असं वाटत होतं की बर्गर किंग आहे स्वतः, असं फील करत होता. मी इथे छान निवांत बसून होते आणि ते दोघे गेले ऑर्डर देण्यासाठी. तर त्या ऑर्डरसोबत त्याला अशी छान अशी कॅप मिळाली, म्हणजे कॉटनची. आणि एक त्याच्यासाठी क्रिकेटचा बॉल पण मिळाला आहे. तो पण आता नक्कीच पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर तो खूपच खुश होता कारण शॉपिंग न करता त्याच्यासाठी गिफ्ट मिळालेले होते. ऑर्डर पण आमची लगेच 5 मिनिटामध्ये आली. आणि हे असं बर्गर, परत हे कटलेट, आईस्क्रीम मागवले होते. तर छान टेस्ट होती, त्याला तर खूपच आवडली. बर्गर किंगमध्ये आम्ही फर्स्ट टाईमच खात होतो. ह्याआधी मॅकडी आणि पिझ्झा हटमध्येच जायचो. तर ह्यावेळेस हे ट्राय केलं तर छान वाटलं. तर ही कॅप त्याला मिळाली, ज्यावरती बर्गर किंगचा लोगो आहे. बर्गर किंग असं एम्ब्रॉयडर केलेलं आहे. तर खूप छान आहे. आणि बॉल पण आहे एक क्रिकेटचा. त्याला तर खूपच आवडतो क्रिकेट खेळायला, त्यामुळे खूपच खुश झाला. त्याला म्हटलं कॅप घाल तू, मी तुझा छान व्हिडिओ घेते. पण तो लाजत होता, म्हणत होता नको मम्मी, मी बाहेर घालेल, तिथे नको च्या शॉपमध्ये. तर मग बाहेर आल्यानंतर बघा हा क्रिकेटचा बॉल, त्याला क्रिकेटची खूपच आवड आहे. घरी ऑलरेडी 7-8 बॉल आहेत, पण तरी हा बॉल मिळाल्यानंतर तो खूपच खुश होता.
ह्यानंतर आम्ही गेलो आहे IKEA स्टोअरला. नवीनच ओपन झालेलं आहे हे ऐकून होतो, पण कधी गेलेलो नव्हतो इथे. त्यामुळे म्हटलं चला बघूयात तर काय काय आहे. घ्यायचं काही नव्हतं कारण इंटिरियरचं सामान वगैरे काही घ्यायचं नव्हतं. पण बघू म्हटलं काय काय आहे इथे आणि रेंज काय काय आहे. तर खूप छान आहे. जसं की सोफा, बेड्स, डायनिंग टेबल्स, परत किचन कॅबिनेट्स, ऑफिस टेबल्स वगैरे असं बरंच काय काय आहे. मी इथे होम सेंटरमधून थोडीशी शॉपिंग केली आहे, पण तिथे काही व्हिडिओ नव्हता बनवला. जर तुम्हाला ती शॉपिंग बघायची असेल तर नक्की कमेंट करा. तर इथे फिरून वगैरे झालं. इथे फिरून आम्ही होम सेंटरला गेलो, नंतर टाईम झोनला गेलो, पण त्यावेळेस माझी मोबाईलची बॅटरी लो होती, त्यामुळे मी काही व्हिडिओ नाही घेतला. आणि हा जो टॉप बघताय तो मी मिशोवरनं घेतलेला आहे. अंडर 400 आहे. कोरियन स्टाईलचा. कलर्स पण खूप अवेलेबल आहेत आणि क्यूट दिसतो. तर तुम्हाला जर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक देईल. नक्की चेकआउट करा आणि तुम्ही पण ऑर्डर करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे फोटोज घेतलेले आहेत ते पण मी इथेच ॲड करते. चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. Ice in my veins, I've been driving this train. Years in this lane, there's no stopping this flame. Cause I came to the game and I changed it to play how I like, rearranged it to my own domain. Yeah, I got what it takes, made lots of mistakes, taking shots, skipping breaks, feeling lost, feeling